आघाडी आता टिकणार नाही हे पूर्वीपासून मी सांगत आलोय आणि आज त्याचा प्रत्यय तुम्हाला आता 1-2 दिवसात येईल। वंचित हे काँग्रेस बरोबर किंवा राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही। काल वर्षावर माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्वांची कोर कमिटी ज्याला म्हणतो त्यांची सगळ्यांची बैठक घेतली। बैठकीला मंत्री, काही आमदार आणि इतर नेतेही उपस्थित होते। लोकसभेच्या या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी जागा चेंजेसचं किंवा काही ठिकाणी एखाद्या उमेदवाराला तिकीट न देण्याचं हा जो प्रकार घडलेला त्यावर गांभीर्याने चर्चा झालेली आहे। आणि आपले खासदार असोत की इतर पदाधिकारी असो यांना कसं सामावून घेतलं जाईल या संदर्भामध्ये सखोल चर्चा झाली आणि शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शब्द दिला आहे की कोणत्याही खासदार ज्यांना तिकीट मिळालं नाही किंवा एखाद्याला उमेदवारी देता आली नाही अशाच्या सर्वांचं चांगल्या पद्धतीने पुनर्वसन केले जाईल। त्यांना असलेल्या या सर्व त्याच्यातून बाजूला सारल्या जाणार नाही। एका वेगळ्या ध्येय धोरणातून आपण ही लोकसभेची निवडणूक लढवतोय आणि म्हणून आपल्याला 100% निकाल हा अपेक्षित असल्यामुळे सर्वांनी सहकार्य करून ही जी निवडणूक आहे ती चांगल्या पद्धतीने पार पाडावी असं त्यांनी आवाहन सुद्धा केलं। 9 तारखेला चंद्रपूरमध्ये एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय। गुढीपाडव्याच्या दिनानिमित्त हा पक्षप्रवेश होतोय, काय म्हणाल? खडसे साहेबांनी गेली 30-40 वर्ष ज्या भाजपमध्ये काम केलं होतं त्या भाजपमध्येच काही प्रमाणात त्यांच्या विरोधात सुद्धा खटके उडत होते, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला होता। परंतु आता त्या पक्षामध्ये कदाचित सर्व पदाधिकाऱ्यांचं किंवा नेत्यांचं एकमत झालं असावं म्हणून पुन्हा वापसीचा निर्णय खडसे साहेबांनी घेतला असावा। त्यांचं पक्षाशी असलेलं योगदान लक्षात घेता ते निश्चितच भाजपच्या या सगळ्या संघटनात्मक बाबीसाठी उपयोगी ठरतील असं माझं मत आहे, म्हणून त्यांचं आम्ही सुद्धा स्वागत करतो। नाना पटोलेंनी म्हटलं की प्रकाश आंबेडकरांकडे आम्ही प्रस्ताव दिला, त्यांनी निर्णय घ्यायचे, 3 वाजेपर्यंतची वेळ दिली। नाना पटोले कोणत्या प्रकाश आंबेडकरला वेळ देणारा? नाना पटोलेला स्वतःच आता अस्तित्व थोडं कमी होत चाललेलं आहे। त्यांनाच पक्षामध्ये किती स्थान आहे हे त्यांनी पहिलं पाहिलं पाहिजे। दुसऱ्याला कसले कट ऑफ टाईम देता येते? 3 वाजेपर्यंत आले तर बघा, नसता आम्ही आमचा निर्णय घेऊ। तुम्ही निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे आहात, त्यांनी कुठं तुम्हाला सांगितलं आम्हाला वेळ द्या आम्ही विचार करतो। म्हणून हे वंचित हे काँग्रेस बरोबर किंवा राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही, उबाठाबरोबर जाणार नाही। आता हे आघाडीमध्येच असलेली बिघाडी पाहून एकंदरीत सांगलीच्या जागेवर असेल, भिवंडीच्या जागेवर असेल, हे जे काही चाललेलं आहे यांचं गोंधळ, या गोंधळामुळं आता मैत्रीपूर्ण लढतीचा एक फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता आहे आणि त्याच पद्धतीने ह्या निवडणुका लढल्या जातील। आघाडी आता टिकणार नाही हे पूर्वीपासून मी सांगत आलोय आणि आज त्याचा प्रत्यय तुम्हाला आता 1-2 दिवसात येईल। भिवंडी आणि कल्याणमध्ये सध्या चाललंय काय? कारण शिवसेना आणि भाजपमध्ये तणावाची परिस्थिती असं बोललं जात आहे। आपण पाहिलं की कल्याणचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली। आता शिवसेनेचे नेते म्हणतात की आम्ही कपिल पाटलांचा प्रचार करणार नाही, कडीपत्त्याप्रमाणे त्यांनी शिवसेनेला बाहेर काढलं। नाही, असं काहीच नाही। काल आशिष शेलार असतील की रवी चव्हाण असतील त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आमची जबाबदारी आहे कल्याणची सीट निवडून आणण्याची, तशीच आमचीही जबाबदारी आहे भिवंडीची सीट निवडून आणण्याची। म्हणून यामध्ये आता वाद राहणार नाही। जे कार्यकर्ते तिकीट मिळण्याच्या पूर्वी आपल्याला तिकीट मिळावं म्हणून आग्रही होते, आता ते सर्वजण महायुतीचा प्रचार करतील। आता कोणताही वाद त्या ठिकाणी येणार नाही, हा सर्व वाद आता संपुष्टात आलेला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, त्यासोबत छत्रपती संभाजीनगर, ठाणे या सगळ्या जागांसाठी आणि नाशिक या सगळ्या जागांसाठी आमदार सुद्धा कालच्या बैठकीत आक्रमक होते। नाही, वस्तुस्थिती आहे महायुतीला जर आपल्याला जास्त सीट पाहिजे असतील तर एक सीट ज्याला आपण महत्त्वाची म्हणतो, मग नाशिक का नाही? आज नाशिकची परिस्थिती अशी आहे की हेमंत गोडसेने फॉर्म भरला तर तो विजय घोषित झाल्याचं इतकं चित्र स्पष्ट असताना ती जागा का सोडावी? त्याच पद्धतीने अनेक जागा, संभाजीनगरची जागा ही आमची पारंपरिक जागा आहे,
शिवसेनेचा उगम त्या ठिकाणून झालेला आहे, म्हणून ती जागा सोडता येणार नाही. पालघर असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असेल, या सगळ्या जागांसंदर्भात आम्ही आग्रही आहोत. आणि मग असा आग्रही असताना आपल्याला प्लस जर पाहिजे असेल, तुम्हाला वाटतं की एक एक सीट आपली आली असेल, यासाठी आमचा आग्रह आहे. आणि म्हणून मला वाटतं शिंदे साहेबांच्या कानावर आज आम्ही काल सर्वच नेत्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी टाकलं आहे. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की या संदर्भात मी माझ्या पद्धतीने योग्य तो निर्णय घेईल. म्हणून आता आम्हाला अपेक्षा, उद्या कदाचित त्याच्यावर निर्णय होईल आणि कोणत्या जागा सुटल्या याचा तिळाचुळा सुटलेलं दिसेल. शिवसेना उभाटा पक्षाकडून सुद्धा लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. काही टीजर त्यांनी सुद्धा लॉन्च केले, ज्यामध्ये लेकीबाईच्या सुरक्षेसाठी ठाकरेंची मशाल अशा आशयाचा हा टीजर आहे. याबद्दल काय म्हणतो? लेकीबाळीच्या सुरक्षितेचा टीजर करताना दिशा साल्यांना श्रद्धांजली व्हा आणि मग त्या टीजरचं ओपनिंग करा. कदाचित मागच्या घटना ते विसरले असतील, परंतु ह्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहेत. लेकीबाळीचा सुरक्षा नाही तर त्यांचा जीव घेण्याचं काम यांनी केलेलं आहे. म्हणून अशा टीजरवर लोक विश्वास ठेवणार नाहीत. एक मोठा आरोप म्हणावा याला. आरोप काय, वस्तुस्थिती आहे, चौकशी चालू आहे. दिशा साल्यन प्रकारची चौकशी आणखी थांबलेली नाही, म्हणून ही त्याची चौकशी चालू आहे. आणि मला वाटतं लवकरच याचा छडासुद्धा तुम्हाला कळेल. आणि जे काही त्यामध्ये गुंतलेले आहेत ते सर्व समोर आरोपी म्हणून येतील, हे निश्चित आहे. काँग्रेसचे आदर्श नेते भाजपात जाण्याआधी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासमोर येऊन रडले होते. या वयात तुरुंगात जाऊ शकत नाही असं सुद्धा म्हणाले होते. कुठेतरी अशोकराव चव्हाण यांच्यावरती हा निशाणा होता. याबद्दल काय म्हणतो? संजय राऊत असं विधान करतात. संजय राऊत आता पहिले मातोश्रीचे किचन कॅबिनेट होते, नंतर ते सिल्लोरोगचे झालेत. आणि जेव्हापासून राहुल गांधींनी यात्रा सुरू केली त्या टायमाला ते राहुल गांधीचे किचन कॅबिनेट आहेत. म्हणून हे रडताना ते बाजूला बसलेले असतात आणि ते रडत असतात. बेकारचे, बेछूटपणाचे वक्तव्य करण्याची ही जी सवय आहे, ही फक्त महाराष्ट्रात एकमेव अशी व्यक्ती आहे जी संजय राऊत. त्यालाच असे वक्तव्य करता येतात. कोणी कुणासाठी रडत नसतं. रडायचा टाईम आता संजय राऊतचा आलेला आहे. लवकर जेव्हा तो जेलमध्ये जाईल त्या टायमाला रडायचं कसं असतं हे त्याला लक्षात येईल. नाही, पण एकीकडे संजय राऊत अशोक चव्हाणांबद्दल बोलतात, दुसरीकडे नाना पटोले संजय राऊतांवर टीका करतात. ते म्हणतात संजय राऊत यांनी आपल्या नौटंक्या बंद करावा, ते शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी सांभाळून बोलावं. वरिष्ठ पातळीवर चांगलीचा तिढा 1 ते 2 दिवसात पूर्ण होईल. सामोपचारांना तिढा सोडवू. राऊत यांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे बोलू नये. याकडे कसं पाहता? संजय राऊतवर कोण टीका करत नाही? प्रत्येकजण टीका करतोय. नाना पटोले करतोय, बाकी सगळ्या पक्षाचे नेते करतायत. परंतु त्याला त्या टीकेला त्याला काहीच वाटत नाही. सांगलीच्या आमच्या त्या विश्वजित कदमनी टीका केली नाही. एका मिनिटात त्याच्यावर आरोप लावला आहे की यांना, आम्हाला जे दम देत आहेत, कदाचित हे भाजपमध्ये जातील. तुम्ही कोण ठरवणार आहे? तुम्ही कशाला बोलता त्यांच्यावर? तुम्हाला तुमच्या पक्षामधले लोक सांभाळता येत नाही. अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. 2-3 दिवसामध्ये काही लोकांचा प्रवेश होणार आहे. त्यांना सांभाळण्याऐवजी इतर काँग्रेसवर टीका करून त्यांना ही आघाडी ठेवायचीच नाही, हे त्यांचं ठरलेलं आहे. शरद पवारने दिलेलं त्यांना एक काम आहे ते. आणि म्हणून काँग्रेसबरोबर जेवढं अंतर राखता येईल तेवढं राखायचं काम उभाटा गट करतंय. आणि म्हणून ही आघाडी या लोकसभेमध्ये टिकणारच नाही. सर, संजय निरुपमांची जोरदार चर्चा आहे सध्या येणार आहे. तुम्ही सुद्धा म्हणाले की 48 तासामध्ये घडामोडी घडतील. काय होईल असं वाटतं? आणि उत्तर पश्चिमची जी उमेदवारी आहे त्या उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात या निमित्तानं पडणार आहे का? संजय निरुपम निश्चितच मुख्यमंत्री साहेबांच्या संपर्कात आहेत. कदाचित आज त्यांची भेटही होण्याची शक्यता आहे. परंतु तिथलची उमेदवारी कुणाला द्यावी याचा निर्णय मुख्यमंत्री साहेब घेतील. त्यावर मला बोलण्याचा अधिकारसुद्धा नाही. त्यांना एकदा येऊ द्या, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू द्या, त्यानंतरच खरा जो काही निर्णय आहे तो आपल्या समोर येईल. सर, कल शिवसेना की तरफ से, मुख्यमंत्री की तरफ से एक बैठक बुलाई गई थी. इस बैठक में क्या कुछ चर्चाएं हुई? क्या रणनीति को लेकर चर्चा हुई? सीट शेयरिंग को लेकर विवाद है क्या? इस पर भी चर्चा हुई? इलेक्शन के पहले जो कोर कमेटी है उनको बुलाया गया था. बहुत सारी सूचनाएं हमें दी गई. इलेक्शन की स्ट्रैटेजी क्या होना चाहिए, इलेक्शन के ऊपर किसके ऊपर क्या जवाबदारी है, उसने क्या करना चाहिए. जो नेतागण थे, मंत्रीगण थे, आमदार थे,
वो किस किस जिले में जाएंगे, कहाँ कहाँ प्रचार करेंगे, और राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना इनका कोऑर्डिनेटर कौन रहेगा, ये सब बातों पे चर्चा हुई। उसके बाद कुछ सीटों की शेयरिंग के बारे में भी चर्चा हुई। हम लोगों ने कौन सी सीटें अभी अपने को चाहिए, ये कौन सी सीट लड़ाना चाहिए जिस पे अपन चुन के आ सकते, विजयी हो सकते, उसके बारे में उनको सविस्तर बताया गया। कुछ भाजपा के लोगों का आग्रह, कुछ राष्ट्रवादी के लोगों का आग्रह है कि ये सीट हमें चाहिए, वो सीट हमें चाहिए, लेकिन जो अपनी सीटें हैं वो उनको दिया नहीं जाए, इसके बारे में हमने बड़े जोर से उनको बोला है कि सर ये सीट छोड़ो मत। अगर अपने को मोदी साहब को पंतप्रधान बनाना है और महाराष्ट्र से 45 प्लस का अगर आंकड़ा देना है तो अपने को इस तरीके से ही जाना पड़ेगा। इस बारे में अब भाजपा को भी समझाओ, राष्ट्रवादी को भी समझाओ, एक एक सीट अपने लिए ज़रूरी है, और उसमें से जो अपनी सीटें जो चुन के आने के 101% चांसेस है, तो वो सीट छोड़ना नहीं चाहिए। ये सब जो भी वहाँ के मंत्रीगण थे, आमदार थे, उन्होंने सीएम साहब के कान पे डाला है, और उन्होंने भी बोला है, एश्योरेंस दिया है कि हम ये सीट छोड़ेंगे नहीं, हो सकता है ये सीट हमारे पास ही रहेगी। तो इसका मतलब ये है कि आप ये कह रहे हैं कि चाहे वो नासिक की सीट हो या फिर कल्याण डोंबिवली में तो ऐलान कर दिया गया, और छत्रपति संभाजी नगर की सीट हो, रत्नागिरी हो, सिंधुदुर्ग, ठाणे की सीट हो, तो इन सब सीटों पर अभी भी शिवसेना का क्लेम जो है वो बरकरार है कि कॉम्प्रोमाइज जो है वो महायुति में आप लोग की तरफ से किया जाएगा। नहीं, क्लेम ये दूसरे सीटों पे होता है, जो हमारी है वो तो हमारी है, लेकिन हमने दूसरे सीटों पे क्लेम नहीं किया। हमारी सीट है वो बरकरार रहे, ये हमारी सोच है। नासिक सीट है, कल्याण की सीट है, ठाणे की सीट है, पालघर की सीट है, रत्नागिरी सिंधुदुर्ग की सीट है, ये सब सीटें जो है वो हमारी थी। इसमें से उनका भाजपा का कुछ आग्रह है, कुछ राष्ट्रवादी का आग्रह है, तो वो सीट वो चाहते। हाँ, हमने वो ये बोला है कि नासिक की सीट हो, संभाजी नगर की सीट हो, ये सब सीटें कई सालों से हम लड़ते आए हैं। अब कोई ऐसी भी सीट है जो हमने युति अपनी अच्छी रहना चाहिए इसलिए उनको दिए है। एग्जाम्पल बोल के धाराशिव की जो सीट है, 10 इलेक्शन हुए, उसमें से 8 बार हम जीत चुके हैं, तो भी वो सीट हमने राष्ट्रवादी को दी है। एक कॉम्प्रोमाइज का एक लिमिट होता है, वो लिमिट तक हमने कॉम्प्रोमाइज जरूर किया है, क्योंकि किसी को ऐसा ना लगे कि हम कुछ अड़े हैं, हम कुछ युति में कुछ तभी कुछ आड़ा जाना चाहते हैं, ऐसा नहीं होना चाहिए, इसलिए हमने वो कॉम्प्रोमाइज भी किया। आप देखेंगे परभनी की सीट हमने दी है, हमने धाराशिव की सीट दी है, ये दोनों भी सीट हमने शिरूर की सीट दी, 3 सीट, ये सीट हमारी सीट, हमने तीनों सीट दी है। अगर सभी सीट लेंगे तो हमारा चुनाव लड़ना हमारे लिए भी मुश्किल होगा, कार्यकर्ताओं को संभालना भी मुश्किल हो जाएगा। कल्याण डोंबिवली की सीट आपकी है, उम्मीदवार आपका है, लेकिन ऐलान उप मुख्यमंत्री करते हैं। ये तो युति की खासियत है। डीएफ को भी हम हमारा समझते हैं, अजित दादा को भी हम हमारा समझते हैं, इसलिए उप मुख्यमंत्री ने एक उनके दिल से खुद होके वो सीटों का ऐलान किया, तो हम उनको भी थैंक्स बोले। ऐसा तो नहीं है सर कि उनके ऐलान करने के पीछे ठाणे की सीट कॉम्प्रोमाइज करने की बात? नहीं, ऐसा नहीं है। देखो, युति में ये तीनों नेता आपने देखा होगा, बहुत लंबे समय तक के इनकी बैठकें चलती रहती है, और ये सब बातों की चर्चा उनके ऊपर होती रहती है। तो एक आधे सीट को किसको जाने वाली है ये तीनों को मालूम रहता है, इसलिए एक आधे नेता ने ऐलान करना ये कोई बड़ी बात नहीं है। हमने भी उनको बोला है कि ठीक है, आपने किया, उसके बारे में अधिकृत अभी कल 9 तारीख को हम उस सीट का भी ऐलान करने वाले हैं। हेमंत गोडसे एक तरफ वर्षा के चक्कर लगा रहे हैं, क्लेम कर रहे हैं, वही दूसरी तरफ ये भी चर्चा है कि छगन भुजबल को वहां से उम्मीदवार बनाया जाएगा। अगर राष्ट्रवादी को वो सीट मिलती है तो शिवसेना क्या भूमिका, किस भूमिका में रहेगी? देखो, आखिरी दम तक हमारा यही पर्याय रहेगा, कोशिश रहेगी कि हेमंत गोडसे की सीट जो नासिक की है वो हमें मिले। और भुजबल साहब ने भी ये कहा है कि मेरे को बताया गया कि आप लड़ो, उनका कोई आग्रह भी नहीं, तो इसलिए हम ये चाहते हैं कि नासिक की सीट हमको मिले। अगर पार्टी कोई डिसीजन लेती है या तो महायुति कोई डिसीजन लेती है, वो तो हमको मानना ही पड़ेगा। इसलिए इसको दिए तो क्या होगा, उसको दिए तो क्या होगा, कुछ नहीं होगा, महायुति बोल के हम वो सीट लड़ाएंगे। आप कह रहे हैं कि संजय निरुपम अगले 48 घंटे में या अगले 3 दिनों में शिवसेना में शामिल हो सकते हैं। पार्टी में शामिल किया जाना एक बात, और शामिल करके उम्मीदवारी दिया जाना वो दूसरी बात है। क्या संजय निरुपम जो नॉर्थ वेस्ट सीट है उससे आपको जिताऊ कैंडिडेट लगते हैं? कि उन्हें लेकर बीजेपी द्वारा विरोध किया जा रहा है, क्या शिवसेना की क्या भूमिका? देखो, इसके बारे में सब संजय निरुपम को पहले आने दो,
उनका प्रवेश होता है नहीं होता है, सीएम क्या डिसीजन लेते हैं, उसके ऊपर बहुत कुछ डिपेंड करता है। आज अपन उनके बारे में वो आ रहे हैं, उनको प्रवेश दिया गया, उसको उनको सीट दी गई, ये सब बातें आज बोलने की नहीं है। लेकिन जब बस सीएम साहब से बात होगी, अगर उनका प्रवेश हुआ तो उनको सीट देना है कि नहीं देना है, इनका डिसीजन खुद सीएम साहब लेंगे। इसलिए आज उनके बारे में चर्चा करना, या तो वो जो वादग्रस्त वक्तव्य उन्होंने पहले किए थे जिसको बीजेपी का विरोध था, उसके बारे में भी बोलना आज के इसमें ठीक नहीं रहेगा। प्रधानमंत्री ने सहारनपुर में रैली की है, उन्होंने ये कहा कि जो कांग्रेस का मैनिफेस्ट जारी हुआ है, घोषणा पत्र जारी हुआ है, उसमें उन्होंने टिप्पणी करते हुए कहा कि कांग्रेस का जो घोषणा पत्र है उसे देखकर ऐसा लगता है कि मुस्लिम लीग की छाप उसमें दिखाई दे रही है। कांग्रेस की राजनीति ऐसी रही चुकी है। कांग्रेस पहले की कांग्रेस रही नहीं, वो पहले भी जो थी वो ठीक थी, लेकिन अभी जो कांग्रेस है वो अंग्रेजों की कांग्रेस है। इन्होंने अंग्रेजों की नीति अपनाई है, हर जात में फ्रैक्शन लाना। मुस्लिम उनको लगता है कि ये पूरे वोट हमारे हैं, दलित वोट हमारे हैं, और फिर इधर अदर कास्ट से उनको भिड़ाना, यही कांग्रेस की नीति रही। तोड़ो और सत्ता करो, ये जो उनकी राजनीति चली है, उसके बारे में मोदी साहब ने जो टिप्पणी की है वो एकदम सही, परफेक्ट है। इसलिए कांग्रेस को आज ना मुस्लिम का वोट मिलेगा, ना दलित का वोट मिलेगा। आज ये सब वोट उनको पता है, दलित और मुस्लिम समाज को भी पता है कि अपने को ये लोगों ने आज तक यूज़ किया है, इसलिए आज वो भी भाजपा के साथ है। इसलिए आप देखेंगे उत्तर प्रदेश हो या बिहार हो या तो और स्टेट में, ये सब लोग अभी बीजेपी से जुड़ने लगे। आप राज ठाकरे से मिलने के लिए गए थे, क्या कहा जाए, क्या मान के चला जाए कि गुड़ी पाड़वा के दिन जो सस्पेंस है वो खत्म होगा, महायुति का कुनबा बढ़ेगा? देखो, राज साहब से मेरे बहुत पुराने रिलेशंस है। बाला साहब की जब रैली होती थी तो राज साहब और हम सभी मराठवाड़ा वो विभाग में साथ ही साथ रहते थे। इसलिए वो टाइम जो बातें हुई, कुछ पुराने यादें हमने कल एक मुझसे शेयर की, कुछ बातें, कुछ यादें। और एक बात हमें बाला साहब ने सिखाई है, मनभेद नहीं होना चाहिए, दिल मत तोड़ो किसी का। तो वो आज कल जाके हमने पुरानी बातों का सब जायज़ा लिए, फिर से बातें हुई। और 9 तारीख को जो उनका मेला होने वाला है, जो उनकी रैली होने वाली है, वो रैली में क्या करेंगे ये राज साहब सस्पेंस कभी खोलते नहीं। 9 तारीख को जब उनका मेला हो जाएगा, रैली हो जाएगी, उसके बाद उनका डिसीजन महायुति के साथ जाना है या नहीं जाना है, इसके ऊपर वो घोषणा जरूर करेंगे। अच्छा, कल जो कोर कमेटी की मीटिंग हुई उसमें क्या इस बात का जिक्र किया गया कि जिन सांसदों का टिकट काटा जाएगा उनको किस तरीके से आप लोग जो है वो मैनेज करेंगे, पार्टी में वो बने रहे, इसको लेकर किस तरीके से प्रयास? अरे कोई भी सांसद रहो, उसने पार्टी के लिए कई साल निकाला है, इसलिए उसको ये प्रवाह से अलग नहीं किया जा सकता। इसलिए कल सीएम साहब ने बोला कि कोई भी सांसद हो या कोई पदाधिकारी हो, ये मेन स्ट्रीम लाइन में रहेगा, उसको कोई बाजू में किया नहीं जाएगा। उनका पुनर्वसन जो बोलते हैं वो अच्छी तरह से किया जाएगा। इसलिए कोई भी सांसद जिसको टिकट नहीं मिला वो भी आज नाराज नहीं है, वो सीएम साहब के साथ ही काम कर रहा है। सर, महायुति अपना कुनबा बढ़ा रहा है, कई सारे सेलिब्रिटीज को इन्वॉल्व कर रहे हैं, दूसरे विरोधी दलों के नेता आप ले रहे हैं। आज संपादकीय में इस बात का जिक्र किया गया और कहा गया कि ये ईडी और सीबीआई के डर से जो लोग हैं, जो कायर लोग हैं, वो महायुति के साथ जुड़ रहे हैं। संपा सामना में क्या लिखा जाता है उसको अभी आजकल लोग पढ़ते नहीं हैं, उनकी बातें ऐसी रहती। जिसने पार्टी छोड़ा वो गद्दार है, वो कायर है, उन्होंने पैसे लिए, और जो आज उनके साथ है वो ईमानदार है। 40 एमएलए, 13 सांसद, लाखों पदाधिकारी जब एक साथ छोड़ते, एक कोई आदमी छोड़ता है तो उसके बारे में कहा जा सकता है, लेकिन इतने लोग जाने के बाद भी वो होश में नहीं आए। वो आज भी सोचते हैं कि हम कुछ और है, लेकिन 1-2 महीने रुको। ये सब लोग जो इन्होंने कारनामे किए, इन्होंने जो भ्रष्टाचार किया, भले वो बीएमसी का हो या स्टेट का रहो, इसके बाद वो जब जेल में जाएंगे तो पता चलेगा। आपको पता है ये संजय राउत जेल भोग के आया, ये बेल पे है। ये अभी क्या अनिल परब रहो और कोई उनकी जो यादी बहुत बड़ी लंबी यादी है, ये 2 महीने के बाद जेल में दिखाई देंगे। एक प्रश्न आहे, जरांगेंनी आव्हान दिलेलं आहे की 6 जूनला आरक्षण दिलं नाही तर विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र आम्ही काबीज करू आणि येणाऱ्या निवडणुका सत्ताधाऱ्यांना कठीण होईल.
जरांगेने जे काही दिलेले चॅलेंज किंवा आव्हान दिलेलं आहे, जरांगेंना सुद्धा माहिती आहे की मुख्यमंत्री साहेबांनी 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते कायम करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री साहेब सगळ्या लेवलवर करत आहेत. मागच्या वेळेला जे आरक्षण रद्द झालं होतं त्याचं कारण एक होतं की याचा सर्वे झाला नव्हता. यासाठी या वेळेला जवळपास 3.5 ते 4 लाख लोक कर्मचारी यांनी हे सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे आणि 6 ते 7 लाख जे ऑब्जेक्शन आले त्याचे सुद्धा आता सर्व छाननी सुरू आहे. म्हणून आता आरक्षण द्यायला कोणतीही अडचण येणार नाही याची पूर्णपणे काळजी ही मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. म्हणून लवकरात लवकर हे आरक्षण हे लागू तर होईलच, परंतु यासाठी कोणतंही आंदोलन करण्याची वेळ जरांगे पाटलावर येणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. बरं साहेब, बच्चू कडू हे युती धर्माचं पालन करतात असं वाटतं का? कारण पुन्हा एकदा त्यांनी एक प्रहार केला जो थेट महायुतीवर आहे आणि नवनीत राणा यांना भाजपनं लोकसभेची उमेदवारी दिल्यावरून ते नाराज दिसत आहेत. काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना त्यांनी पाठिंबा दिला. एखाद्या मतदारसंघामध्ये असे प्रकार जर घडला तर त्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही मोठी उलटापालट होते असं समजायचं काही कारण नाही. तो त्यांचा तिथलचा राजकीय एकमेकाचा असलेला विरोध आहे. तरी त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब हे समजावण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अखेरला जर ऐकलं नाहीच तर जी काही लढाई होणार आहे, जी काही निवडणूक होणार आहे ती होणारच आहे. म्हणून त्यात ज्याचा पराजय होईल ज्याचा विजय होईल ते आपल्याला दिसेल. ठीक आहे. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.